पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणतात की एकनाथ शिंदेंनी बॉस बदललेला आहे. ते अमित शहाना पूर्वी भेटायचे, आता पंतप्रधानांना ते भेटले. अहो उद्धवजी, जसे तुम्ही झेंडा बदलला, तुम्ही अजेंडा बदलला, अहो त्याच्यामुळे स्वतःवरून जगाची परीक्षा करायची नसते. माननीय पंतप्रधान मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अहो त्यांना तुमच्यासारखं फक्त राजकारण आणि पैसा आणि पैशाचे कंटेनर एवढंच नाही दिसत. एकनाथ शिंदे साहेबांना शेतकऱ्यांची काळजी आहे, लाडक्या बहिणींची काळजी आहे, मतदारसंघाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाची काळजी आहे. त्यामुळे ते विकासाचे अनेक प्रश्न घेऊन माननीय पंतप्रधानांना भेटले. त्याच्यामध्ये तुम्हाला इतकी का भीती वाटतेय? न्यायालयावरती विश्वास नाहीये का तुमचा? अहो या देशाच्या संविधानानं जी न्याय व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे चालते ना, ती इतकी मजबूत आहे की ती प्रत्येकाला न्याय देते. आणि म्हणूनच आमच्या पक्षाचा, आमच्या नेत्याचा संविधानावर आणि संविधानाप्रमाणे चालणाऱ्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु ज्या पद्धतीचा संशय उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय, मला वाटतं की तो न्यायालयाचा अवमान करत आहे. ताई, कोर्टात केस सुरू असताना भेट कशामुळे दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बघा, कोर्टामधली केस ही सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे, तिथे युक्तिवाद चालू आहे. आम्ही न्यायालयाचा आदरच करतो. पण मला सांगा की मग एका उपमुख्यमंत्र्यांनी, एका पक्षाच्या नेत्यांनी आपल्या राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन पंतप्रधानांना भेटायचंच नाही का? अहो उद्धव ठाकरे हे घर कोंबडा आहे, ते कधी घराच्या बाहेर पडत नाही, त्यांना कुणाचं देणं घेणं नाही. आता फक्त त्या झेंजीच्या आंदोलनाला ते कसे काय दिल्लीपर्यंत आले रीलमध्ये झळकण्यासाठी, ते त्यांचं त्यांनाच माहिती. कारण बुडत्याला काडीचा आधार, तसा उद्धव ठाकरेंना दिपकेंचा आधार असं झालं. त्यामुळे आता त्यांचं राजकारण हे फक्त त्याच्यावरती चाललंय. अहो त्यांना विकास माहिती नाही, त्यांना प्रश्न माहिती नाहीत. जनतेच्या प्रश्नासाठी जाऊन भेटायचं असतं, त्याचा पाठपुरावा करायचा असतो, हे माहितीच नाही ना उद्धव ठाकरेंना. त्यामुळे त्यांना सारखं तसं वाटतं, फोमो झालाय त्यांना झेंजीच्या भाषेत. गद्दारांना भेटायला वेळ आहे, पण जेंजींना भेटायला त्यांना वेळ नाही, आंदोलनकर्त्यांना भेटायला वेळ नाही, असं तेही म्हणतात. उद्धव ठाकरे हे स्वतः महागद्दार आहेत. महागद्दार, महाराष्ट्राचे गद्दार. कारण लोकशाहीप्रमाणे जनादेश सगळ्यात महत्वाचा असतो. 2019ला जो जनादेश महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला होता ना, त्या जनादेशाशी गद्दारी करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. जेव्हा कोविडमध्ये जनता हुरपळत होती ना, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून स्वतःचं कर्तव्य न निभवता घर कोंबडा बनून फेसबुक लाईव्ह करून जनतेशी गद्दारी करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणणारे, आपल्या पक्षाच्या रॅल्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवणारे, मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपीला स्वतःच्या प्रचाराला बोलवणारे आणि वंदे मातरम म्हणायला नकार देणारे अबू आझमीला आणि कारसेवकांच्या वरती गोळ्या चालवणाऱ्या सपाच्या नेत्यांना मातोश्रीवरती बोलवून बाळासाहेबांच्या फोटो पुढे त्याचा सत्कार करणारे उद्धव ठाकरे हिंदुत्वाचे महागद्दार आहेत, महाराष्ट्राचे गद्दार.